नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। ज्या महिलांचे वडील किंवा पती नाहीत, तसेच घटस्फोटित महिला यांना ई-केवायसी करताना काही अडचणी येत होते, परंतु ती अडचणी आता दूर करण्यात आली आहे। ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती नाहीत किंवा जे घटस्फोटित महिला आहेत, त्यांना सुद्धा आपले ई-केवायसी जे आहे ते आता करता येणार आहे। आता त्यांनी आपले ई-केवायसी हे कसे करावे, तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओवर संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला ladkibehen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल। तुम्ही याला तेथून सुद्धा ओपन करू शकता। वेबसाईट उघडल्यावर येथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असे एक ऑप्शन दिसेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यावर येथे पहा, लाभार्थ्याचे आधार नंबर विचारला गेला आहे। तर जे कोणी लाभार्थी असेल ज्यांचे वडील किंवा पती नाहीत किंवा ती घटस्फोटित असेल, तर अशा महिलेचे आधार नंबर येथे टाकून घ्या। आधार नंबर टाकल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर असेल तसा कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर खाली आधार प्रमाणीकरणासाठी तुम्हाला संमती द्यायची आहे, तर खाली येथे मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर OTP पाठवा यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर जे कोणतेही मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल त्यावर एक OTP पाठवला जाईल। आता ज्यांना माहीत नसेल की आपल्या आधार कार्डशी कोणते मोबाईल नंबर लिंक आहे आणि हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल, तर त्यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल। तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहू शकता। आता तुमच्या मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्या व खाली सबमिट बटनावर क्लिक करा। लक्षात ठेवा, कधीकधी OTP उशिरा येतो किंवा सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला OTPची समस्यासुद्धा येऊ शकतो। तर तुम्ही सकाळच्या वेळी प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही। सबमिट केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचे वडील किंवा पतीचे आधार नंबर विचारला गेला आहे, परंतु येथे तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही, कारण तुमचे काम येथे पूर्ण झालेले आहे। हे ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचे आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त तुमचीच ई-केवायसी करायची आहे। आता एवढे काम केल्यानंतर ज्या लाभार्थींचे वडील किंवा पती जिवंत नाहीत, त्यांना त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटित महिलांना घटस्फोट प्रमाणपत्र तसेच इतर काही कागदपत्रे जसे की तुमचे आधार कार्ड वगैरे, ही कागदपत्रे तुम्हाला तुमच्या गावातील जे कोणी अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याकडे जमा करायचे आहे। त्यानंतर तुमचे कागदपत्रे ते वरील अधिकाऱ्याकडे पाठवतील व तुमचे कागदपत्र बरोबर असल्यास तुम्हाला तुमचे वडील किंवा पती यांची ई-केवायसी करावा लागणार नाही व तुमची ई-केवायसी जी आहे ते पूर्ण होऊन जाईल। आणि याबाबतची जी काही माहिती आहे ते शासनाने स्पष्टपणे आपल्या या GR मध्ये सांगितलेले आहे। याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल। तर ज्या लाभार्थ्यांचे वडील किंवा पती नाहीत किंवा घटस्फोटित महिला जर असेल, तर त्यांना या प्रकारे आपली ई-केवायसी जे आहे ते 31 डिसेंबरच्या आधी पूर्ण करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल।